कलर्स मराठीवर अबीर गुलाल ही मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो कारण का बिग बॉसमधून आपण त्याला पाहिलं आहे अक्षय केळकर. मुलींचं आता सॉर्टेड झालं आहे म्हणजे मुलगा कसा हवा आहे असं विचारलं की अगस्त्याचा प्रोमो दाखवायचा की असा मुलगा हवा आहे, सॉर्टेड झालं म्हणजे आता. आणि तसाच अगस्त्य आम्हाला दिसतोय प्रोमोमध्ये. खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. कसं आहे अक्षय? खूप कमाल आहे मी. अगस्त्य हे नाव ऐकून पण मला खूप भारी वाटलं कारण का आपल्या मराठी मालिकांमध्ये संकेत, सार्थक अशी नावं आपण ऐकली, पण अगस्त्य हे जरा ट्रेंडिंग आहे. तुला कसं वाटलं अगस्त्य? खूप भारी. मुळात माझं नाव अक्षय इतकं कॉमन आहे की असे 4-5 अक्षय पडतात, तर अगस्त्य हे इतकं भारी नाव आहे. मी म्हटलं किती कष्ट केले माझ्यावर यार, थँक्यू सो मच यार. सोने पे सुहागा म्हणजे तुझी मालिका येते आणि बिग बॉसचं 5वं सीझनसुद्धा येतं आहे, म्हणजे किती भारी आहे हे. पण फ्लॅशबॅक झाला असेल ना जेव्हा तू प्रोमो पाहिलास बिग बॉसचा? फ्लॅशबॅक हा रोज होत असतो, त्यामुळे हा प्रोमो आलाच नाही आहे अजून बिग बॉसमधनं असं म्हणाल? नाही, म्हणजे कसं असतं, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात खूप कमाल असते ना, तर त्या गोष्टी आपल्या नेहमी आठवत राहतात. उलट ते दुःख आठवण्यापेक्षा ते चांगल्या गोष्टी आठवाव्यात, तशातला प्रकार आहे की बिग बॉसचा प्रत्येक दिवस मी एन्जॉय केलेला आहे, लिटरली एन्जॉय केला. मला कधीच असं नाही वाटलं की यार ते कधी 100 दिवस संपत आहे, किंवा मी कधी कॅमेरासमोर म्हणतो नाही की आत्ता मला कंटाळा आला, मला घरी जाऊ द्या. इतकं एन्जॉय केलं आहे मी त्या गेमला, त्या सीझनला, त्यामुळे ते रोज येत असतं. पण हो, मी एक्सायटेड ह्याच्यासाठी आहे की सीझन 5 मी बाहेरून जज करणार आहे यावेळी. हे मला आवडलं, खूप आवडलं. तर जेव्हा प्रोमो आऊट झाला त्याच्यामध्ये कमेंट्समध्येही मला बिग बॉसच्या सगळ्या स्पर्धकांचं रियुनियन दिसलं, सगळे कमेंट करतात. आणि रितेश दादा होस्ट करणार आहे, कसं वाटतंय? किती एक्सायटेड आहेस? खूप भारी वाटते मला. महेश सरानंतर तर रितेश सर करणार आहेत. मी खूप एक्सायटेड आहे की हे होस्टिंग कसं होणार आहे, हा सीझन कसं होणार आहे. मला जाम मजा येणार आहे बघायला. मला आताच मी एक इमॅजिन केलं की आता आपली मालिकासुद्धा नवीन येते आहे, तर त्या इंटिग्रेशनसाठी तुम्हाला कदाचित जावं लागेल बिग बॉसच्या घरात. ते इमॅजिन केलंस का आता मी जर आत गेलो तर मी काय करणार आहे? आणि एक्साइटमेंट इमॅजिन वगैरे नाही केलं, पण माझी इच्छा आहे. मात्र इमॅजिन वगैरे मी तेव्हाही नव्हतं केलं ना कधी करत, पण मला इच्छा फार असते आणि मग ते गंमत होऊन जाते. मला काय पाठवा 1 महिनाभर, मी लगेच जाईन, तयार आहे. पण आता अगस्त्य म्हणजे नवीन मालिका येते आणि जेव्हा तुला विचारलं होतं की अशी अशी मालिका आहे आणि बेस्ट गोष्ट म्हणजे 2 हिरोईन आहेत तुला, म्हणजे काय म्हणजे सुखी? आता तूच म्हणाली तुझ्या प्रश्नाचं उत्तर की बेस्ट गोष्ट आहे, तर खरंच बेस्ट गोष्ट आहे. आनंद नाही, खरंच आनंद आहे, कारण दोन्ही खूप गोड मुली आहेत ॲक्च्युअलमध्ये पण आणि कॅरेक्टर वाईज पण. प्रत्येकजण प्रत्येकाच्या जागी अगदी योग्य असतं. जसं परिस्थितीने माणूस घडतो हे आपण बघतो, तसंच या प्रकारे सुद्धा शुभ्राच्या कॅरेक्टरमध्ये तसं आहे, श्रीच्या कॅरेक्टरमध्ये तसं आहे, अगस्त्याच्या कॅरेक्टरमध्ये तसं आहे. आता तो कोणाचा मित्र बनतो आहे, कोणाचा सखा बनतो आहे, कोणाचा बॉयफ्रेंड बनतो आहे, कोणाचा नवरा बनतो आहे, हे बघण्यासाठी आणि ते करण्यासाठी सुद्धा मी सुद्धा एक्सायटेड आहे. त्यामुळे मला मजा येणार आहे. मला असं वाटतं की जेव्हा मालिका टेलिकास्ट होईल ना, तुझे DMs भरलेले असतील, मुली सांगतील की माझ्या बॉयफ्रेंडला पण जरा शिकव कसं वागायचं किंवा कसं. अगस्त्य पण तसं आहे का? मला हिंट द्यायला. नक्कीच. अगस्त्य इतका गोड मुलगा आहे, इतका कमाल मुलगा आहे की मला त्याच्याबद्दल खूप खूप भारी वाटतं की इतकं चांगलं कोण कसं असू शकते रे बाबा, इतकं चांगलं कोण असू शकतं. तू आहेस का अगस्त्यसारखं? नाही, इतकं नाही आहे. 80 पण नाही, 70% मी असेन की जबाबदारी म्हणा घरची, किंवा असणारा सेन्स म्हणा की कुठल्या गोष्टी काय वागलं पाहिजे. पण इतका गोड नाही आहे की अगस्त्य कोणी काय रिॲक्ट झालं तरी तो तसाच राहतो. मी नाही ऐकून घेऊ शकत, मी नाही थांबू शकत. मी कोणीही असलं तरी बोलतो, कारण मला ते तेव्हा तसं वाटलेलं असतं म्हणून बोलतो. पण अगस्त्य नाही, अगस्त्य पुढच्या गोष्टींचा पण विचार करतो. इतका सुंदर आणि गोड आहे. बरं, आता खूप एक्साइटमेंट आहे या सिरियलची कारण का खूप मस्त प्रोमो दिसत आहेत, काहीतरी वेगळं आहे असं आम्हाला दिसतं आहे. सो थँक्यू सो मच अक्षय आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना काय अपील करशील या निमित्त? एवढं सांगेन की प्लीज 27 मेपासून रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर अबीर गुलाल आमची नवीन मालिका येते. मनापासून आम्ही कामं करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्लीज बघा तुम्ही, आणि मला खात्री एकदा बघितल्यानंतर तुम्ही असं सोडणारच नाही आहात, कारण यात खूप फ्लेवर्स आहेत. सो प्लीज बघा. थँक्यू सो मच अक्षय आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.